राम राम मंडळी, राम राम म्हणलं. मी सामान्य माणूस बघा, कॉमन मॅन, अगदी तुमच्यासारखाच आणि तुमच्यातलाच. तुम्हाला बी काय समस्या असते का नाही, तशाच मला बी समस्या येत्या. म्हणजे कसं सामान्य माणसाची नाळ जोडली जाते हो. आणि म्हणूनच साम टीव्हीनं का नाही मला तुमच्याकडे धाडलंय बघा. आणि मंडळी आता का नाही मी यवतमाळ जिल्ह्यातल्या बोदबोडण गावात आहे. आणि ह्या गावचं दुर्दैव असं सांगायचं म्हणजे या गावात 29 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. मग ह्यात लय अनुदान आले असतेली, लोकांना मदती आली असतेल्या, गावचा विकास झाला असेल, आहे का नाही? असं वाटतंय का नाही तुम्हाला? जरा बघूया, जरा गावात जरा जाऊन जरा एक फेरफटका मारूया, जरा लोकांशी चर्चा करूया. काय त्यांच्या आशा आकांक्षा आहेत, त्या मागण्या आहेत, त्या प्रश्न आहेत, ती झाला का विकास जरा बघूया की. चला या मंडळी. आता का नाही मी यवतमाळ जिल्ह्यात आहे बघा, विदर्भातला यवतमाळ जिल्हा. बरं, ह्या यवतमाळ जिल्ह्यातल्या बोदबोडण गावात आहे. गावागावात आपण येतोय हो, कारण काय माहिती आहे का, मी सामान्य माणूस आहे. ही जनता बी हिच जमली का नाही, ही बी सगळी सामान्य जनता आहे. सामान्य जनतेला लय समस्या असतात हो. आणि यांच्या समस्या सोडवणार कोण? राजकारणी लोक नुसती म्हणते आम्ही ही करू, आम्ही त्याव करू, आम्ही हाव करू. पण कोण समस्या सोडवते का? राजकारणी मंडळी समस्या सोडवते? नाही, सोडवलं नाही सोडवत आहे का नाही? बरं मंडळी, कसं काय, मी सामान्य माणूस, मग यांच्या भेटीला आलो, यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे का नाही? बरं काय मंडळी तुमच्या समस्या आहेत? आमच्या समक्ष इथंच आहे, एकच आहे. आमच्या गावाचा विकास आजपर्यंत गेले नाही. 29 आत्महत्या झालेली आहे. त्याच्यापैकी 5-6 लोकांना लाभार्थी मिळाले आहे आत्महत्याचे. बाकी लोकांना कोणाला आत्महत्याचे पैसे 1 रुपये भेटले नाही. किती आत्महत्या झाल्या म्हणाले? 29 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हो, 29 शेतकरी. त्यांना काय सरकारनं मदत? काहीच नाही मदत दिली. काहीच मदत दिली नाही का? काय म्हणावं सरकारला. बरं मला एक सांगा, काय सांगाल तुमच्या गावचा विकास? आमच्या बोदबोडण या गावाला आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलं, परंतु शासनाकडून कुठलाही लाभ मिळाला तर नाहीच. केंद्रातून मंत्री जंत्री आले, राहुल गांधी सुद्धा आले, राहुल गांधी बी आले, शरद पवार आले, मणिशंकर अय्यर आले आणि श्री रविशंकर महाराज सुद्धा बोदबोडणला व्हिजिट दिली. आम्ही त्यांच्याकडे, आमचा एकच प्रश्न होता का आमचा बोदबोडण हा गाव डोंगराळ विभागात असून दुष्काळीग्रस्त आहे आणि या गावाला तुम्ही दत्तक घ्या. तर एकही नेत्यांनी हात वर करून आम्हाला आश्वासन दिलं नाही. आणि या गावाच्या प्रगतीसाठी कोणी आम्हाला कुठल्याच प्रकारे मदत सुद्धा दिलेली नाही आहे. मला एक सांगा, ह्या गावामध्ये घरकुल आहे ते गाव? घरकुलचं 10 वर्षापासून नाही का, हे लोक आम्हाला फिरवत आहे. लई लोकांना कम से कम 50% लोक या गावात घरकुलचे पडून आहे. हो, आम्ही त्याच्यासाठी हे करत आहोत की आमचे आई वडील मेले तरी आम्हाला घर नाही, आई वडिलांना नाही भेटलं, आम्हाला नाही भेटलं. आमच्या लेकरं लग्न झाले, त्याला सुद्धा नाही भेटलं. 2011च्या सर्वेनुसार 33 घरकुल मंजूर झाले होते प्रायोरिटी लिस्टमध्ये. त्यापैकी 2 घरकुल कटले त्यांच्या सर्वेमध्ये. आता त्यांचा जो नियम असेल त्या नियमाप्रमाणे कटले, हे आम्हाला मान्य आहे. पण त्यामध्ये एक SC समाजाचा माणूस त्याचं फोटो वगैरे सगळं काढून नेलं आणि त्याचे पहिला हप्ता जमा होणार आहे. पण त्या लाभार्थीला इतर प्रवर्गात टाकलं असून त्याचं अजूनही घरकुल आलं नाही. त्याच्या घराची परिस्थिती तुम्ही जर बघसाल तर रात्री कधी घर पडेल आणि कधी दुर्घटना होईल याबद्दल काही सांगता नाही. आजही खेड्यापाड्यात सगळे लोक घरकुलापासून वंचित आहे. आमच्या गावात फक्त 10% लोकांना सुद्धा घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात जर लोकांना राहायला घर नाही, खायला अन्न नाही, तर काय आहे लोकशाहीचा फायदा? ते तर इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा. हे काळे इंग्रज आहे, ते गोरे इंग्रज होते, हे काळे इंग्रज आहे. आताचे जे सत्ताधारी आहे हे काळे इंग्रज आहे, ते गोरे इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा. बघितलं का सरकार हो, तुम्हाला इंग्रजाची उपमा दिली. ती काळे, ती गोरे इंग्रज आणि तुम्ही काळे इंग्रज अशी म्हणते ते. आम्ही सीएमची प्रेतयात्रा काढली होती गावात. प्रेतयात्रा काढल्यानंतर 10 दिवसांनी कर्जमाफी झाली. कर्जमाफीत हातवर करा बरं, किती लोकांना कर्जमाफीचा लाभ झाला? या गावात 330 शेतकरी आहे. 330 शेतकरी आहे. गव्हर्नमेंट दोन्ही सारखेच. काँग्रेसी 1 नंबर लबाड, बीजेपी 2 नंबर लबाड. 2007-8 मध्ये ती कर्जमाफी झाली, ती 5 एकराच्या आतल्या लोकांना झाली. आताची जी कर्जमाफी आहे ही 1.5 लाखापर्यंत झाली आहे. आता इथे माझ्या गावात 330 शेतकरी आहे. 330 शेतकऱ्यापैकी 30 शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ झाला का विचार आहे ना? सगळे शेतकरी 30 लोकांनाही जेव्हा 2 वर्षापासून कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, मग हे काय शासन आहे? फेकू नाही तर काय म्हणायचं यांना आम्ही? इथली लोक म्हणतात हे आत्महत्याग्रस्त गाव आहे, अनेक आत्महत्या झाल्या. लोकांनी ह्या गावावर राजकारण बी केलं, पण गावचा विकास झाला का? तर गावचा विकास झाला नाही.
बरं मंडळी, मी राहिलो सामान्य माणूस, ही बी सामान्य जनता आहे. पुढच्या गावाला येतो, पुढचा टप्पा तुमच्या गावातला आहे, गावात भेटायचं आहे आपल्याला. आपण दोघं बी सामान्य आहेत. सामान्य माणसाची कशी नाळ जोडलेली असते हो. येतो आता पुढचा टप्पा तुमच्याच गावातला, आलोच बघा.